नमस्कार. शब्दधन या YouTube चॅनलमध्ये मी मनोज वाबळे आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक असं स्वागत करतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आचार्य विनोबा भावे सरांचं एक वाक्य आहे, "विद्यार्थ्यास शिक्षणपरायण असावा, शिक्षक हा विद्यार्थीपरायण असावा, दोघेही ज्ञानपरायण असावे, ज्ञान हे सेवापरायण असावे." या वाक्याप्रमाणे काम करत शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय या महाविद्यालयामध्ये इंग्रजी विषयाचे प्राध्यापक तथा राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर योगेश पोहेकार सर आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत ते प्रेरणादायी संवाद साधणार आहे. नुकतीच त्यांची टॅलेंट कट्टा या संस्थेच्या माध्यमातून सह्याद्री रत्न पुरस्कारासाठी सुद्धा सरांची निवड झालेली आहे. सरांच्या या ऑनलाईन मुलाखतीमध्ये प्रेरणादायी कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम मी आपलं मनःपूर्वक असं स्वागत करतो सर. धन्यवाद. सर लाऊ झू नावाचा एक चिनी विचारवंत आहे. तो असं म्हणतो, हजारो मैलांचा प्रवास हा एका पावलानं सुरू होतो. नेमकं शिक्षण क्षेत्रामधली तुम्ही केलेली कामं, तुमचं पहिलं पाऊल, तुमच्या जीवनातला एक प्रवास आम्हाला थोडक्यात जाणून घ्यायला सर आवडेल. येस. तर माझं नाव डॉक्टर योगेश मधुकरराव पोहकार. माझं जे जन्मगाव आहे, हे जन्मगाव वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जे जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे, यावली शहीद ही त्यांची जन्मभूमी होती आणि कर्मभूमी त्यांची मोजरी, गुरुकुंज मोजरी हे राहिलेलं आहे. या दोन्ही गावाच्या मधात कापूसतळणी हे गाव आहे. ते 1500 लोकसंख्येचं गाव आणि त्या गावामध्ये 1980 ला मी जन्माला आलो आणि आल्यानंतर माझं पूर्ण जे पहिलं प्राथमिक शिक्षण 7वी पर्यंतचं गावात झालं आणि त्याच्यानंतर जे माध्यमिक शिक्षण आहे ते माध्यमिक शिक्षण आपल्या डवरगाव या ठिकाणी गुरुदेव शिक्षण जे संस्था आहे त्या ठिकाणी झालं. तिथून पुढे मग 11वी 12वी पुन्हा म्हणजे असं सांगायचं हे की वेगवेगळ्या ठिकाणावरून शिकत शेवटी जे आहे ते शिक्षण अमरावतीला शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये झालं. आता याच्यामध्ये मी इंग्रजी विषयाचा प्राध्यापक म्हणून गेल्या 15 वर्षापासून श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय कारंजा जिल्हा वाशिम या ठिकाणी काम करतो. मला थोडंसं या ठिकाणी असं सांगावं वाटतं की मी 12वी मध्ये इंग्रजी या विषयामध्ये नापास झालो होतो. मी मुद्दाम या ठिकाणी हे सांगतो आहे की अनेकदा आपण पाहतो की 10वी मध्ये 12वी मध्ये मुलं फेल होतात आणि नापास झाल्यामुळं त्यांना ते वेगळ्या प्रकारचा न्यूनगंड त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. निगेटिव्ह विचार करतात आणि निगेटिव्ह विचार केल्यामुळे तर नको ते नुकसान त्या पॅरेंट्स लोकांना किंवा समाजाला त्या माध्यमातून भोगावं लागतं. म्हणून नापास होणे, जसं आपण म्हणतो की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, अशा प्रकारे माझ्याही डोक्यात तेव्हा ज्या पद्धतीनं मला माझा सुरुवातीपासूनचा जो प्रवास होता शिक्षणाचा तो अत्यंत चांगल्या पद्धतीचा होता. परंतु अचानकपणे त्या 12वी मध्ये इंग्रजी या विषयामध्ये फेलच नाही झालो, तर त्या विषयामध्ये पास व्हायसाठी जवळपास मला 2 वर्ष लागले. माझी BA ला ऍडमिशन होत नव्हती तेव्हा अण्णासाहेब वाटाणे म्हणून एक उपाध्यक्ष होते श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे, त्यांच्याकडून एक पत्र आणून माझी ऍडमिशन झाली. मात्र तेव्हापासून मी कधीच परत मागे बघितलं नाही. मी BA केलं, MA केलं, MA केल्यानंतर MPhil केलं, MPhil केल्यानंतर PhD केलं आणि आज तुमच्या समोर मी त्या पद्धतीनं इंग्रजी विषयाचा प्राध्यापक नापास झालेला व्यक्ती व अशा पद्धतीनं प्रवास करू शकतो, हे मला या ठिकाणी इतर जे काही अशा विवंचनेमधून किंवा अशा संघर्षामधून जातात त्यांच्यासाठी ही गोष्ट जरा महत्वाची आहे म्हणून मी या ठिकाणी सांगितली. 2009 पासून तर आतापर्यंत इंग्रजी विषयाचा प्राध्यापक म्हणून त्या महाविद्यालयामध्ये सेवा देत आहे आणि मधातच 2017 मध्ये मला राष्ट्रीय सेवा योजना ही काय आहे, कारण महाविद्यालयीन जीवनामध्ये मी कधीच राष्ट्रीय सेवा योजनेसोबत जुळलेलो नव्हतो. म्हणजे एकदा मी तुम्हाला असा माझा एक गमतीदार अनुभव असा सांगतो की मधात मी ITI ला ऍडमिशन घेतली आणि ITI ला ऍडमिशन घेतल्यानंतर तिथे NCC होतं आणि NCC मध्ये प्रवेश घेतला आणि NCC मध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्या ठिकाणी मला एका ग्राउंड मध्ये आम्ही सगळ्या मुलांना गांजर गवत उपडायला नेलं. तर ते गांजर गवत उपडायला नेल्यानंतर मला ते म्हणजे जिव्हारी लागलं किंवा कंटाळा आला की नाही मला नाही करायचं आहे, तर मी ते NCC सोडून दिलं. 2017 मध्ये मी NSS जेव्हा जॉईन केलं आणि NSS कार्यक्रम अधिकारी म्हणून जेव्हा कार्यभार माझ्याकडे आला आणि मी कामाला सुरुवात केली, सुरुवातीला या NSSचा गंध मला नव्हता, परंतु हळूहळू एक कुठंतरी मनात माझ्या भाव होताच की आपल्याकडून काहीतरी समाजाला काही देणं लागतो, या भावनेतून लोकांसाठी आपण काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी आपण केली पाहिजे, अशा प्रकारचा थॉट कुठंतरी येत होता.
परंतु लिमिटेशन जसं आपण फायनान्शियल लिमिटेशन्स असतात किंवा तितका जो आपला स्कोप आहे तो स्कोप आपल्याला समाजामध्ये मिळालेला नाही. आपण एक छान छोट्याशा गावामधून या ठिकाणी आलेलो आहे आणि जेमतेम अशा पद्धतीनं त्याला म्हणतो काय गटांगळ्या खात ज्याला आपण म्हणतो, म्हणजे अप अँड डाऊन्स आणि संघर्षातून इथपर्यंत पोहोचलो. आपल्या तितका परिचय नाही. आपल्याला कोण म्हणजे अशा पद्धतीनं एक प्रकारची प्रेरणा देईल किंवा एक चालना देईल किंवा कोणीतरी एक सोबतीचा हात देईल, चल बुवा मी तुला घेऊन जातो आणि आपण अशा अशा पद्धती प्रकारचं हे सामाजिक काम करू, अशा प्रकारची एक भीती होती. परंतु या NSS मुळे मला एक माझ्यामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचं परिवर्तन, म्हणजे मी सांगू शकत नाही की इतक्या पद्धतीनं मी स्वतःला टर्न केलं या समाजसेवेसाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. गोरगरिबांबद्दलची एक आस्था, आपुलकी, प्रेम माझ्या मनामध्ये ऑटोमॅटिकली इतक्या जास्त प्रमाणामध्ये निर्माण झाली की मी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून एक संधी होती आणि त्या संधीचं ज्या पद्धतीनं मला सोनं करता येईल, म्हणजे मग नाला सफाई असेल, स्वच्छता असेल, व्यसनमुक्ती असेल किंवा शेतकऱ्यांसाठी बळीराजा चेतना अभियान असेल, स्त्री सक्षमीकरण असेल, अशा बेटी बचाव बेटी पढाव असेल, अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमातून मी या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमांना अंमलबजावणी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने करत राहिलो. याचा परिणाम असा झाला की माझ्यामध्ये बदल झाला. माझ्या महाविद्यालयामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तशा प्रकारचा भाव, समाजसेवेचा भाव निर्माण करण्यास मला या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मदत झाली. आणि 2017 पासून तर आतापर्यंत जवळपास राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयाला 14 पुरस्कार प्राप्त झाले. हे महाविद्यालयाला प्राप्त झाले. वैयक्तिक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहे. उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाचा 2020-21चा पुरस्कार मला उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून प्राप्त झाला. त्यानंतर विद्यापीठातला उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, या विद्यापीठातील उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी, ज्या ठिकाणी जवळपास 250 महाविद्यालयामध्ये NSS काय आहे आणि या 250 महाविद्यालयामधून 5 जिल्ह्यामधून 2021 मध्ये मला उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी शैक्षणिक कार्यासोबतच उत्कृष्ट सामाजिक कार्य केल्याबद्दल तो पुरस्कार प्राप्त झाला. वाशिम जिल्हा हा मी जेव्हा त्या ठिकाणी वाशिम जिल्हा समन्वयक म्हणून सुद्धा, कारण आपण जसं जसं काम करत जातो आणि काम करत असताना ते वृत्तपत्राने घेतलेल्या दखलीमुळे म्हणा किंवा इतर कोणी जरी आपल्याबद्दल जो त्याच्या मनामध्ये सकारात्मक भाव आहे किंवा जो आपल्याबद्दल चांगलं म्हणजे विचार करतो तो इतरांना सांगतो. आणि हे सांगितल्यामुळं मी जवळपास 6 वर्ष वाशिम जिल्हा समन्वयक म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचं काम केलं. आणि सोबतच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये जे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आहे याची एक सल्लागार समिती असते. या सल्लागार समितीवर, विद्यापीठाच्या सल्लागार समितीवर 6 वर्ष सदस्य म्हणून काम केलं. आणि हे काम करत असताना लहान मोठ्या लोकांसोबत आलेला अनुभव आणि या अनुभव पाठीशी घेऊन आताही अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम माझ्या महाविद्यालयाच्या माध्यमातून म्हणा किंवा माझ्या वैयक्तिक माध्यमातून म्हणा, मी या समाजसेवेच्या भावाला स्वतःमध्ये जो काही होता थोड्याफार प्रमाणात त्याला आता पूर्णपणे माझ्या मनामध्ये निर्माण केला. अनेक प्रकारचे वृद्धाश्रम आहे. म्हणजे सांगायचं हे मोठेपणा नाही, पण माझ्या मुलीचा वाढदिवस मी हा वृद्धाश्रमामध्ये साजरा करतो. आणि तो कशा पद्धतीने साजरा करतो तर ती जितक्या वर्षाची असेल तितके अनुदान, म्हणजे तितकं जे काही समजा दान आहे, 11 वर्षाची असेल तर 11,000, 12 वर्षाची असेल तर 12,000, अशा प्रकारची राशी मी त्या वृद्धाश्रमाला देतो. आणि तिथे जाऊन त्या वृद्ध लोकांसोबत तिचा तो केक वगैरे काय जे आपण करतो अशा पद्धतीच्या सगळ्या विधी त्या ठिकाणी पार पाडतो. सांगण्याचं तात्पर्य हे की या राष्ट्रीय सेवा योजनेमुळं आपल्यामध्ये हा बदल होणे शक्य होते. ती एक संधी आहे, जीवन जगण्याची संधी आहे. समाजाला काही देणं लागतो या भावनेतून जर आपण जीवन जगू, शेवटी आफ्टर ऑल काय आपल्याजवळ हे आपली जे काही भौतिक संपदा आहे किंवा वैयक्तिक तुमचं कितीही असलं हे सगळं इथं सोडून जावं लागतं. शिल्लक राहते, उरते ते फक्त माणसाचं नाव, माणसाचं कार्य. ते कार्यातून त्याचं नाव. आज आपण अनेक थोर महापुरुषांना वंदन करतो, त्यांना त्या दिवसाला आठवतो, तर त्यांच्या कार्यामुळेच, ते त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी दिलेले विचार हेच आपल्या सोबत असते, हीच आपली पुंजी असते. आणि अशाच प्रकारे म्हणून मी गेल्यानंतरही उरेल, म्हणजे माझं जे बीज आहे ते बीज या ठिकाणी उरेल अशा पद्धतीने मी एक राष्ट्रीय सेवा योजना समाजसेवेची गुरुकिल्ली म्हणून एका पुस्तकाचं लिखाण जवळपास ते अंतिम टप्प्यात आहे. त्याचं सेटिंग सुरू आहे. म्हणजे मी गेल्यानंतर युवकांना, या भारत देशामधील तरुणांना आपल्या समाजाबद्दल, आपल्या देशाबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या आप्तसुख्यांबद्दल एक त्यांच्यामध्ये सेवेचा भाव किंवा मी
मी कुठून आलो, कसा आलो, मला कोणी संधी दिली, हे त्याच्या मनामध्ये निर्माण होऊन की तो इतरांसाठी काहीतरी करण्यासाठी नेहमी तत्पर असला पाहिजे, अशा पद्धतीची एक भावना त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याला किंवा त्या युवकाला प्रेरणा मिळावी यासाठी मला या गेल्या 7-8 वर्षामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जो काही अनुभव आला, तो अनुभव मी पुस्तक रूपामध्ये आपल्या सगळ्यांसमोर ठेवणार आहे. आणि मला आनंद आहे नक्कीच, की ते जेव्हा सगळे वाचक वाचतील, तेव्हा त्यांना नक्कीच त्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा आणि एक नवीन मार्गदर्शन मिळाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा एक आत्मविश्वास मला या ठिकाणी वाटतोय. तर असा एकंदरीत माझा हा प्रवास इथपर्यंत येऊन थांबलेला आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आचार्य पदवी प्राप्त केली, त्याच्यामध्ये कुठेही कमी ठेवले नाही. जवळपास 16 रिसर्च पेपर्स माझे प्रकाशित झालेले आहे. संशोधन पत्र लेख मी प्रकाशित केलेले आहे UGC केअर लिस्टेड जर्नलमध्ये. सोबतच माझा एक पेटंट सुद्धा आता गेल्या वर्षी मी लँग्वेजमध्ये इंग्लिश कम्युनिकेशन या साठी एक पेटंट सुद्धा माझा पब्लिश झालेला आहे. आणि राष्ट्रीय आता गेल्या मागच्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये एक सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार सुद्धा मला मिळवण्याची एक संधी आली आणि तो मला प्राप्त झाला. बाबासाहेब आंबेडकर सेवारत्न पुरस्कार सुद्धा मला म्हणजे प्राप्त झालेला आहे. तर अशा प्रकारचा हा प्रवास आपल्या सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने, शुभेच्छांनी आणि प्रेमाने सुरू आहे. हा असाच प्रवास शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहावा, अशीच रोज ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि नक्कीच सर. हा जो हा प्रवास आहे तो प्रेरणादायी प्रवास आहे आणि यातून अनेक विद्यार्थी घडवण्याचं तुम्ही काम करताय. खऱ्या अर्थानं युवा या शब्दाचा उलट शब्द तयार केला तर शब्द तयार होतो वायू. ज्या वाऱ्यामध्ये बरोबर, प्रचंड प्रमाणाचा वेग आहे, ज्या वाऱ्यामध्ये बरोबर, सद्यस्थिती बदलण्याची दमक आहे, असे बरोबर. युवा घडवण्याचं तुम्ही काम करताय. तुमच्या हो. आयुष्यातलं नेमकं प्रेरणास्थान काय आहे सर? माझ्या विषयामधलं माझ्या तुमच्या विषयामध्ये आयुष्यातलं माझ्या तुमच्या विषयामधलं इंग्रजी. तुमच्या आयुष्यातलं प्रेरणास्थान काय आहे? तुमच्या आयुष्यातली मा प्रेरणा काय आहे? हां, तर माझ्याजवळ 3 लोक आहेत. मी तुम्हाला असं सांगतो, जरा पर्टिक्युलरली जाऊन सांगतो. माझी श्रद्धा आहे संत गाडगेबाबावर आणि ही श्रद्धा जुळण्याचं जे म्हणजे काम माझ्यामध्ये निर्माण होण्याचं जास्त प्रमाणामध्ये, अगोदरही मी गाडगेबाबांना ओळखत होतो. गाडगेबाबांचं नाव ऐकलं होतं. गाडगेबाबांना जाणत होतो. पण जेव्हापासनं राष्ट्रीय सेवा योजनेचं आराध्य दैवत संत गाडगेबाबा आहेत आणि संत गाडगेबाबांनी दिलेली जी दशसूत्री आहे, या दशसूत्रीला अनुसरून राष्ट्रीय सेवा योजनेचं काम चालतं. आणि मी नेमकं त्याच दशसूत्रीनुसार राष्ट्रीय सेवा योजनेचं काम गाडगेबाबांवर श्रद्धा ठेवून केलं. माझी श्रद्धा गाडगेबाबा आहे. माझी प्रेरणा जी आहे, ती प्रेरणा आहे आपले जे सर्व थोर समाज सुधारक आहे. एकाचं नाव सांगता येणार नाही, कारण प्रत्येकाचं काम मोठं आहे. म्हणजे याच्यामध्ये स्वामी विवेकानंद असेल, महात्मा गांधी असेल, महात्मा ज्योतिबा फुले असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, मा जिजाऊ असेल, असे हे जे थोर महापुरुष, मी या सगळ्यांचाच अभ्यास केला आणि या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर मला एक त्यांच्यापासून एक वेगळा उत्साह, माझ्यामध्ये एक वेगळी प्रेरणा निर्माण झाली. आणि सर्वात शेवटी तर पूर्वी या अगोदर आईच पाहिजे, परंतु हे थोर महापुरुष कर्माने खूप मोठे, विचाराने खूप मोठे. माझ्या आईने मला जन्म दिला आणि म्हणून ती माझी आई माझ्यासाठी एक खरी जे जन्मदाती किंवा ती जी एक माऊली, तिने मला ही या समाजामध्ये किंवा जगामध्ये येण्याची संधी दिली. तिने माझ्यासाठी खूप कष्ट घेतले आणि तिचं नाव कुठेतरी या आसमंतामध्ये राहिलं पाहिजे. तिनं केलेले कष्ट कुठेतरी माझ्या कार्याच्या माध्यमातून जिवंत राहिले पाहिजे, असं मला वाटते. आणि म्हणून पुस्तकामध्ये मी तिचं विशेष पेज, माझी जन्मदाती, कारण शेवटी मला काय वाटतं, मला असं वाटतं की संधीचं सोनं करणाऱ्यापेक्षा, म्हणजे तुम्ही आता मला ही संधी दिली, माझ्यासाठी तुम्ही महत्वाचे आहे. मी बोललो, माझी मुलाखत झाली किंवा माझे विचार प्रकट मी केले, हे ठीक आहे. परंतु मला जर आपण संधीच दिली नसते तर मी ते काम करू शकलो नसतो. म्हणून आई-वडिलांनी जन्म दिला, ती संधी आहे. किंवा आपण वावरत असताना, समाजामध्ये आपला प्रवास करत असताना जे मोठे लोक आहेत, ते लोक आपल्याला संधी देतात. संधी दिल्यामुळे आपल्याला काम करण्याची एक उर्मी येते आणि आपण ते काम करतो. ते काम करत असतानाच आपल्याला अनेक लोकांकडून प्रेरणा मिळते, असं मला वाटते. नक्कीच सर. अनेक लोक आपल्यासाठी प्रेरणा आहे. सर, श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय, इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत. राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी म्हणून सर सुद्धा काम पाहतायत. खूप चांगल्या प्रकारचं सर काम करतायत. सरांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहेत. सर एक विद्यार्थी घडवण्याचं त्या ठिकाणी काम करतायत.
एक पिढी झाल्यानंतर दुसरी पिढी त्या ठिकाणी पुढे येते. ज्ञानदानाचं काम करत असताना ज्ञानदान ज्यावेळेला करता, आज तुमचे विद्यार्थी सुद्धा वेगळ्या प्रकारच्या पदावरती काम करतात. एकदा एखादा हो, विद्यार्थी भेटतो, त्यावेळेला त्याला हो. भेटल्यानंतर मिळालेला समाधान हा खूप महत्त्वाचा असतो. तुमच्या बरोबर. घडलेल्या विद्यार्थ्यांबद्दल नेमकं काय सांगाल सर? माझ्या घडलेल्या विद्यार्थ्यांबद्दल मला अजूनही आठवते माझी जी पहिली बॅच होती 2009 ची. आणि आता माझ्या महाविद्यालयामध्ये तसं जर पाहिलं तर हे सगळे ग्रामीण भागातले म्हणजे 99% स्टुडंट्स हे ग्रामीण भागातले. आता ग्रामीण भागातले म्हणतो आपण तर ग्रामीण भाग वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्यातल्या त्यात जे बंजारा समाजाचे असतील, त्याच्यानंतर जे काही समजा दलित असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीमधून त्या ठिकाणी विद्यार्थी येतात आणि ते ज्या परिस्थितीमधून, ज्या कुटुंबामधून येतात, ते जर आपण पाहिलं तर ते अत्यंत म्हणजे दयनीय अशा प्रकारची परिस्थिती. मजुरी करणाऱ्यांचे आई-वडील मजुरी करणारे आहेत. एक अल्पभूधारक अशा प्रकारचे ते वडील, आई-वडील त्यांचे आणि कसं तरी करून आपलं त्या मुलांना महाविद्यालयात पाठवतात. आणि महाविद्यालयामध्ये ते आल्यानंतर जेव्हा माझं म्हणजे स्वतःच मी एक ग्रामीण भागातला असल्यामुळं, एक शेतकरी असल्यामुळं, शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला सगळ्याच गोष्टीची जाण आहे. मी जवळपास 8 दिवस त्यांच्यासोबत अशा प्रकारचं इंटरॅक्शन करतो, की जसं काही ते घरी आहेत. म्हणजे त्यांच्या प्रत्येक गोष्टी तू काय करतो? तुझ्या हॉबीज काय आहेत? तुला भाऊ किती आहे? बहीण किती आहे? तुझे छंद काय आहेत? तुला काय करावं वाटतं? तुझी परिस्थिती कशी आहे? आई काय करते? वडील काय करते? म्हणजे जितकं त्याच्याजवळ तुम्ही जाल, तितका तो जास्त आपल्याजवळ उलगडेल. त्याच्यामुळं त्याच्या माइंडमध्ये जे काही सुरू आहे किंवा त्याच्या मनामध्ये जो काही भाव आहे, त्याला काय करायचं आहे, हे त्याच्यामधून लक्षात येते. आता आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळं खूप मोठ्या ज्या काही अपॉर्च्युनिटीज आहेत, त्या अपॉर्च्युनिटीजचा ते लाभ घेऊ शकत नाही. आणि म्हणून जे काही ते करू शकतात, जसं आता पोलीस असेल, कोर्ट असेल, अशा प्रकारच्या ज्या काही त्यानंतर तलाठी असेल, अशा प्रकारच्या ज्या काही आपल्या सिव्हिल सर्व्हिसेस आहे, या सिव्हिल सर्व्हिसेस त्या जॉइन करतात. तर एक निलेश तुरक म्हणून माझा एक विद्यार्थी जो आपल्या यवतमाळ कोर्टामध्ये एक क्लर्क म्हणून लागला आणि तो सर्वात पहिली जी बॅच होती माझी 9-10 ची ती बॅच. एकदा मधात असाच तो भेटला. तर भेटल्यानंतर त्याने आता तोही बघत राहतो, की आता माझा जो काही समजा प्रवास आहे किंवा जो यशस्वी प्रवास म्हणा त्याला किंवा येतं सगळं बातम्यामध्ये वगैरे नाव, "सर तुम्ही खूप म्हणजे ग्रेट आहे बुवा किंवा तुम्ही असं आहे." तुम्ही त्या दिवशी म्हणजे तेव्हा आम्हाला जे काही शिक्षण दिलं, जे काही थॉट दिले, जे काही विचार दिले, त्याच्यामुळं आमच्यामध्ये हा एक बदल आमचा घडला आणि अशा प्रकारे आम्ही नोकरीला लागलो किंवा तुमच्यामुळे एक जगण्याची जे एक पद्धत आहे, ती पद्धत जीवन कशा पद्धतीने जगलं पाहिजे, माणूस म्हणून कशा पद्धतीने जगलं पाहिजे, हे जे तुम्ही राष्ट्रीय सेवा योजनेमधून आम्हाला सांगितलं, त्याच्यामुळं याचा आम्हाला नक्की फायदा झाला आणि त्या विचारानेच आम्ही यापुढे सुद्धा मार्गक्रमण करीत आहे. तुम्ही जे शिकवण दिली, ते शिकवण आमच्यासाठी लाख मोलाची होती. तुम्ही 2 पुस्तकं कमी वाचली तरी चालेल, पण माणसाला माणसाच्या जीवनात आल्यानंतर माणूस म्हणून जगलं पाहिजे. एका माणसाने दुसऱ्या माणसाला समजलं पाहिजे. एका माणसाला दुसऱ्या माणसाचं मन कळलं पाहिजे. इथपर्यंत तुम्ही आम्हाला जे काही ज्ञान दिलं, ते आमच्यासाठी खूप मोठं होतं आणि त्याच्यामुळेच कदाचित आम्ही आज यशस्वी जीवन जगतो आहे. अशा प्रकारचा विचार त्यांचा पुढे येतो. तो त्याचाच नाही, अनेक विद्यार्थी भेटतात जुने आणि कुठेही रस्त्याने भेटल्यानंतर काय झालं आता म्हणजे विषय असा झाला, की गुरुजीची जागा घेतली सरांनी आणि गुरुजीची जागा सरांनी घेतल्यामुळे गुरुजी हा विद्यार्थ्यांच्या अगदी जवळचा म्हणजे जायचा. मला आठवते मला एक झाडे गुरुजी म्हणून नेहमी धोतर घालून यायचे. मी जेव्हा 5व्या वर्गात शिकत होतो, तेव्हा विद्यार्थी त्यांच्या धोतराला म्हणजे सांगायचं हे किंवा त्यांच्यासोबत असे खेळत होते. वडिलांप्रमाणे किंवा आईप्रमाणे किंवा बहीण-भाव अशा प्रकारचं वातावरण होतं. परंतु आता तसं वातावरण पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला दिसत नाही. फार कमी बोटावर मोजण्या इतके गुरुजी राहिलेले आहेत. सगळे सर झालेले आहेत आणि सर झाल्यामुळं ते स्टँडर्ड त्या सगळ्या गोष्टी लोकांना मेंटेन करावं. त्याच्यामुळं काय झालं विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकामध्ये जो थोडा दुरावा निर्माण झालेला आहे आणि त्यातल्या त्यात दुसरी गोष्ट आलेली आहे आता भ्रमणध्वनी. या भ्रमणध्वनीनं सगळं भ्रमिष्ट करून टाकलेले आहे आजच्या युवाला. त्याच्यामुळं थोडंफार आपल्याला दोन्ही गोष्टी म्हणजे शिक्षकाला सुद्धा आणि विद्यार्थ्याला सुद्धा थोडंफार आपल्याला आत्मपरीक्षण करून पुन्हा एक गुरुजी आपल्याला बनता येईल का? किंवा तो विद्यार्थी साने गुरुजी ज्या पद्धतीने आपल्याला सांगतात, त्या पद्धतीने आपल्याला शिक्षण देता येईल का? याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे. अजूनही अनेकदा विद्यार्थी भेटतात तेव्हा खूप समाधान वाटतं, की आपण जे सांगितलं किंवा तू 2 पुस्तकं कमी वाच, परंतु माणसाला वाच, माणसाला तू समज आणि माणूस म्हणून जग. अशा पद्धतीनं जेव्हा ते सांगतात आणि जगायला लागतात किंवा जीवन जगत आहे, ते पाहून खूप आनंद होतो, खूप समाधान वाटतं.
नक्कीच सर. म्हणजे पहा की घडलेले विद्यार्थी जे आहेत ते खूप महत्त्वाचे असतात आणि तेच हं, घडवण्याचं काम एक शिक्षक करत असतो आणि तेच काम सर त्या ठिकाणी करतायत. सर, राष्ट्रीय सेवा योजना यामध्ये युवकांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे स्वामी बरोबर, विवेकानंद म्हणतात की मला वज्र निर्धाराचे 1000 तरुण द्या. मी तुम्हाला तुमच्या बरोबर, देशाचं चित्र बदलून दाखवतो. राष्ट्रीय बरोबर. सेवा योजनेच्या माध्यमातून सर तुम्ही काम करता. ग्रामीण भागातील अनेक प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत. ग्रामीण हं, भागामध्ये काम करत असताना आलेले अनुभव आणि तिथले जे विद्यार्थी आहेत तुमचे, ते मातीशी, माणसांशी आणि मातीशी नाळ जोडत एक वेगळ्या पद्धतीने काम करतायत. अर्थात त्याचा गौरव म्हणून तुम्हाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. ग्रामीण बरोबर. भागामध्ये काम करत असताना युवकांना तिथल्या समस्या समजून देत असताना केलेल्या कामाबद्दल सर आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल सर. हं. 2017-18 मध्ये आपल्या कारंजाच्या जवळून एक 8 किलोमीटर गाव आहे आणि तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम 2-3 मीटिंग्स त्या ठिकाणी सरपंच, ग्रामसेवक वगैरे. कारण 7 दिवसाचा हा शिबिर 7 दिवसाचं हे राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर असतं, जे दरवर्षी घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी शासनाकडून अनुदान पण मिळतं. आता हे शिबिर आयोजित करायचं म्हटलं, की आपण जवळपास आता तेव्हा माझ्या महाविद्यालयाचं 100 विद्यार्थ्यांचं युनिट होतं. त्याच्यापैकी 50% म्हणजे 50 विद्यार्थी, 25 मुली आणि 25 मुलं त्या शिबिरामध्ये सहभागी करून घ्यावे लागतात. आता हे मुलं घेऊन जात असताना मुलं-मुली बरोबरीचे, आपण पण बरोबरीचं आणि ह्या सगळ्या 50 मुलांना 7 दिवस त्या ठिकाणी सांभाळणं, त्यांना तिथं त्या ठिकाणी ठेवणं, त्यांच्या राहण्याची, जेवणाची, निवासाची सर्व व्यवस्था करणं, हे थोडंसं जिकिरीचं काम आहे. परंतु ते सहज शक्य याच्यासाठी होतं, की तुम्ही तितक्या जवळचे त्या विद्यार्थ्यांचे जर असाल, तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या आणि विद्यार्थ्यांमध्ये जर काही कुठं किंतु परंतु ठेवलं नाही, तर हे नक्की सहज होते. मला जवळपास आता 8 वर्ष झाले मी शिबिराचं आयोजन करून राहिलो. परंतु मला कुठल्याच वर्षी कुठल्याच प्रकारची म्हणजे काय त्याला अपघात म्हणा किंवा दुर्घटना म्हणा किंवा कुठली वाईट गोष्ट माझ्या निदर्शनास आली नाही. गावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आता आपल्याला माहीत आहे, शेवटी आपण सगळेजण राजकारण हा जो विषय आहे, हा राजकारण विषय सगळ्याच ठिकाणी मधात येतो. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर सरपंच, ग्रामसेवक किंवा एक विरोधी पार्टी बघा सरपंचासोबत, ग्रामसेवकांसोबत मीटिंग केलं तर आमचं असं आहे, की आपल्याला सगळेच लोकं त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. तुम्ही विरोधी, तुमचा गाव विरोध, तुमचं राजकारण तुमच्या गावात. पण आम्ही या ठिकाणी सेवा देण्यासाठी येणार आहे. 7 दिवस तुमच्या या गावामध्ये राहणार आहे. त्यामुळं ही लेकरं, ही मुलं, हे विद्यार्थी तुमचे आहेत. अशा पद्धतीने समजून तुम्ही या ठिकाणी व्यवस्था मॅक्सिमम त्या ठिकाणी व्यवस्था शाळेमध्येच असते. त्याच्यामुळं ती शासकीय इमारत राहते. शासकीय इमारत असल्यामुळे कुठली अडचण तशी जात नाही. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही विचारणा करतो, की तुम्हाला समस्या कोणती आहे? किंवा एक म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो लाँग टाईम चालणारा असा एखादा प्रकल्प तुम्हाला करायचा आहे, ते सांगा. किंवा काही स्वच्छतेच्या बाबतीत असेल ते सांगा किंवा एखादं ट्री प्लांटेशन वृक्षारोपणाचा काही कार्यक्रम मोठा घ्यायचा असेल तर ते सांगा किंवा एखादं मोठं तळं, शेततळं वगैरे तयार करायचं असेल तर ते सांगा. तर अशा प्रकारे विचारणा काही ना काही ठिकाणी शोषखड्डे सुद्धा कारण आपण गावामध्ये गेल्यानंतर नाल्यांची परिस्थिती खूप म्हणजे विचित्र असते आणि पूर्ण त्या कचऱ्याने तुडुंब भरलेल्या असतात. ते पाणी सगळं रस्त्यावर वाहतं. त्याचं व्यवस्थापन म्हणजे घनकचरा व्यवस्थापन त्याला म्हणतो आपण ओला कचरा, सुका कचरा आहे की नाही? तर अशा प्रकारची स्वच्छता किंवा शोषखड्डे तयार करून देण्यासाठी. तर आजपर्यंत अशा प्रकारचा कुठेच अनुभव आला नाही. गावात असं म्हणतात, की लोकसहभागातून आपण हे सगळे कार्यक्रम राबवले पाहिजे, परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये लोकसहभाग मिळत नाही. अनेक ठिकाणी मिळतो, अनेक ठिकाणी मिळत नाही. अशा वेळेस ते 7 दिवस त्या ठिकाणी राहून त्या लोकांना, त्या गावातील तरुणांना 2 दिवस एक प्रकारे त्यांच्यामध्ये जनजागृती करून त्यांना या राष्ट्रीय सेवा योजनेबद्दल किंवा राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध कामांबद्दल की बाबा हे तुमच्यासाठी आहे, तुमच्या चांगल्यासाठी आहे आणि तुमच्याकडून यासाठी कुठलाही प्रकारचा मोबदला फक्त आम्हाला पाहिजे 7 दिवस तुमचं प्रेम आणि तुमची माया या ठिकाणी आल्यानंतर हे बरोबरीचे मुलं आहे, बरोबरीचे मुली आहेत. तर यांना 7 दिवस सांभाळून घ्या. या 7 दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी गावामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन काम करतो आणि कुठे असा काही अनुभव विचित्र आला नाही. सगळेजण छान प्रकारे सांभाळतात आणि हे दोन्ही साइडनी चालणारी गोष्ट आहे. म्हणजे जसं आपण त्या गावामध्ये गेल्यानंतर गावातल्या लोकांना फायदा होतो. तशाच प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये अनेक विद्यार्थी आता माझं कॉलेज ग्रामीण भागात असल्यामुळं किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थी असल्यामुळे त्यांना ग्रामीण भागाची जाण असते. परंतु शहरी भागातल्या विद्यार्थ्याला ग्रामीण जीवन माहीत नसते. या शिबिराच्या माध्यमातून त्याला ग्रामीण जीवनाची ओळख होते. ग्रामीण जीवनात लोकं कसे राहतात, कसे जगतात, त्यांना कुठल्या-कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, याची माहिती होते आणि याची माहिती होत असल्यामुळं आपसुकच त्याच्यामध्ये ग्रामीण भागाबद्दल एक प्रकारची आस्था किंवा एक प्रकारचं प्रेम निर्माण
निर्माण होण्यास मदत होते. नाही 50 विद्यार्थी, परंतु त्यातला एक जरी विद्यार्थी असा तयार झाला, एक जरी स्वयंसेवक असा तयार झाला की जो त्या ग्रामीण भागामध्ये जाऊन थोड्याफार का प्रमाणात का होईना त्याच्या मनामध्ये जो समाजसेवेचा भाव या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून निर्माण झाला, तो त्या गावामध्ये जाऊन जर त्याने काम करायला सुरुवात केली किंवा तो नियमितपणे त्या गावाच्या संपर्कात राहून त्या ठिकाणी असणाऱ्या समस्या सोडवण्यास त्यांनी प्राधान्य दिलं, तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या यशाचं याच्यामध्ये गमक आहे असं मला वाटते. ग्रामीण भागामध्ये आपल्याला लोकजीवन दिसते, सहजीवन दिसते, सहसंबंध दिसतात. कंपॅरेटिव्हली तुलनात्मक आपण जर शहरामध्ये पाहिलं तर शहरामध्ये तितकी जवळीकता किंवा तितका स्नेह, तितका संबंध आपल्याला दिसत नाही. या उलट ग्रामीण भागामध्ये सर्वांना सोबत घेऊन चालण्याची एक वृत्ती आहे किंवा एक प्रकारचा तो भाव आहे, सामाजिक बांधिलकी ज्याला म्हणतो, ती जोपासण्याचं काम आजही अनेक ग्रामीण भागामध्ये, अनेक गावामध्ये आपल्याला होताना दिसते. त्याच्यामुळं त्यांना पाहिजे समस्या अनेक आहेत, अडचणी अनेक आहेत, परंतु त्या समस्यांना, त्या अडचणींना त्यांना तोंड देणे सहज शक्य याच्यासाठी होतं की त्या ठिकाणी आपल्याला एकोपा दिसतो, जो आपल्याला शहरामध्ये कमी प्रमाणात जाणवतो. तर अनुभव असाच राहिला आहे की कुठल्याच गावामध्ये कुठल्याच प्रकारची अडचण निर्माण झालेली अत्यंत गुण्यागोविंदाने आनंदाने 8-9 वर्षापासून शिबिर आयोजित करतो आहे. जसा फायदा त्या गावकऱ्या लोकांना झाला, तशाच प्रकारचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा झाला. विशेष सांगायचं झालं की गेल्या कोरोना काळामध्ये आपल्याला म्हणजे जवळपास होत्याचं नव्हतं झालं, म्हणजे अनेक प्रकारचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. अशा या काळामध्ये माझ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी नेत्रदीपक अशा प्रकारचं काम केलं. 24 तास जागरूक राहून कुणाला काय पाहिजे, जसं मास्क असेल, सॅनिटायझेशन असेल, त्यानंतर अन्नधान्य असेल, काही औषधी उपचार असतील किंवा आरोग्य सेवा असेल किंवा पोलीस सेवा असेल, याच्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक फक्त महाराष्ट्र म्हणजे आपल्या इथेच नाही, अमरावती जिल्ह्यातच नाही बोलत आहे मी किंवा वाशिम जिल्ह्यातच नाही बोलत आहे, पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाने अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम या कोरोना काळामध्ये सेवेचं केलेलं आहे. आणि यामुळे मला आता म्हणजे त्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना सलाम करावा वाटतो की ज्या त्या कोरोना काळामध्ये त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करून या समाजाला एक आधार देण्याचा, जेव्हा कुणीच कुणाजवळ जात नव्हतं, जेव्हा लोक एकमेकांपासून विलग होते, अशा वेळेस हा राष्ट्रीय सेवा म्हणजे मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो की मी जवळपास 10 पेशंटला स्वतः माझ्या गाडीमध्ये अल्टोमध्ये दवाखान्यात आणणे, कोरोना पेशंटला नेण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केलं. एक वेगळी प्रकारची शक्ती त्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून निर्माण झाली आणि अशाच प्रकारचं युवकांनी सुद्धा त्या ठिकाणी त्या कोरोना काळामध्ये काम केलं. एकंदरीतच सांगायचं हे की राष्ट्रीय सेवा योजना ही नक्कीच माणसाच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देते, माणसाला माणूस म्हणून जीवन कसं जगावं याची शिकवण देते. आणि म्हणून माझ्या या तमाम भारत देशातील तरुणांना एक आव्हान आहे की आपण सगळ्यांनी, जरी तुम्ही राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये नसाल किंवा तुम्हाला तशा प्रकारची संधी मिळाली नसेल त्यामध्ये, कारण लिमिट एखाद्या महाविद्यालयामध्ये 500 विद्यार्थी असेल तर 150 विद्यार्थ्याचं 200 विद्यार्थ्याचं युनिट असते, परंतु 300 विद्यार्थी बाहेर राहतात. म्हणून प्रत्येक युवकांमध्ये या भ्रमणध्वनीच्या मागे कमी लागताना व्यसनांच्या अधीन न होता या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून एक स्वयंसेवी म्हणून या समाजाला अनेक प्रकारच्या समस्या आहेत. अजूनही आपण जरी म्हणतो की 2047 मध्ये आपल्याला विकसित राष्ट्र म्हणून उदयास यायचं आहे, परंतु हे फक्त बोलताना आज जेव्हा आपण थोडा खोलवर विचार करतो तेव्हा अजूनही अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला जाणवते. मी आता मागे एक आर्टिकल प्रकाशित केलं, तुमच्यापर्यंत पोहोचलं की नाही माहित नाही, मी पाठवलं होतं की आजही अमरावती शहरामध्ये त्या उड्डाण पुलाखाली राजकमल चौकात, जिथे महानगरपालिका आहे, जिथे मुख्य बाजारपेठ आहे, त्या ठिकाणी पारधी समाजाचे आदिवासी लोक रस्त्यावर राहतात, रस्त्यावर झोपतात, त्यांना खायची व्यवस्था नाही, झोपायची व्यवस्था नाही. म्हणजे सांगायचं हे की अशा अनेक प्रकारच्या समस्या आहेत ज्याच्याकडे लक्ष देणं जरुरी आहे, परंतु प्रत्येक गोष्टीत राजकारण होतं आणि राजकारणामुळं अनेक प्रकारच्या समस्या मागे पडतात, दुसऱ्याच समस्या निर्माण होतात. कोणी कोणाच्या गाडीवर मारते, कोणी कोणाची गाडी तोडते, आहे की नाही, आणि मग त्याचा आकसापोटी बदला घेण्यासाठी तो त्याची गाडी तोडतो, तो त्याची गाडी तोडतो. तर एक राजकारणाची जी दिशा आहे सध्याची जी आहे ही खूप गोंधळात्मक अशा प्रकारची आहे. एका चांगल्या माणसाला, एका चांगल्या युवकाला ही अस्वस्थ करणारी अशा प्रकारची सध्याची राजकारणाची
व्यवस्था आहे. असो, मला त्या राजकारणामध्ये जायचं नाही. मला सांगायचं हेच आहे की युवकांनी या सगळ्या प्रलोभनाला किंवा अशा प्रकारच्या वादविवादाला किंवा अशा प्रकारच्या राजकारणाला बळी न पडता मला काय करायचं आहे याचं उत्तर राष्ट्रीय सेवा योजना देते आणि त्या राष्ट्रीय सेवा योजनेमधून ते उत्तर शोधून आपण आपलं जीवन चांगल्या प्रकारे यशस्वी म्हणजेच पैशाने यशस्वी नाही किंवा आर्थिक सुबत्ता प्राप्त करणे नाही, तर सामाजिक सुबत्ता, समाजामध्ये माझं एक अस्तित्व, माझं एक नाव, माझं एक काम राहिलं पाहिजे अशा प्रकारचा विचार घेऊन काम करणं हे आजच्या युवकांना जरुरी आहे, आवश्यक आहे. अशा प्रकारचं एक आव्हान मी आजच्या तरुणाला करतो. नक्कीच सर. तुम्हाला काय मिळतं ते यश नसतं, तर तुम्ही काय बनता त्याला यश असं म्हटलं जातं. आणि आजच्या या प्रेरणादायी मुलाखतीमध्ये डॉक्टर योगेश पोहेकर सर यांचा एक प्रेरणादायी प्रवास आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळाला. म्हणजे आयुष्यामध्ये तुम्हाला अडचणी येतील, तर त्या अडचणींवरती मात करत तुम्ही राहिलं पाहिजे, सातत्यानं काम करत राहिलं पाहिजे. म्हणजे पहा की इंग्रजी विषयामध्ये आलेलं अपयश, परंतु त्या अपयशाला न घाबरता त्याच्यावरतीच प्रयत्न करत शिक्षण क्षेत्रातली सर्वोच्च डिग्री पीएचडी सरांनी त्यामध्ये प्राप्त केली. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले. एवढं न थांबता या ज्ञानाचा उपयोग आपल्याला समाजासाठी झाला पाहिजे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अनेक गावामध्ये सरांनी केलेलं काम हे खूप महत्वाचं आहे. अनेक पेपरमध्ये सरांचे आर्टिकल प्रसिद्ध होतात. म्हणजे समाजामधले असणारे जे काही समस्या आहेत ते मांडण्याचं काम सर त्या ठिकाणी करतात. एक लेखक लिहितो की आजपासून 100 वर्षानंतर मी कोणती कार वापरली असेल, माझ्याकडे किती पैसा होता, माझ्याकडे घर कुठल्या प्रकारचं होतं, माझा बँक बॅलन्स किती होता, हे महत्वाचं नाहीये. परंतु मी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला खूप महत्वाचा होतो. आणि असंच व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर योगेश सर यांच्याशी आज आपण प्रेरणादायी संवाद साधला. सरांना पुण्यामध्ये सह्याद्री रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. या निमित्तानं सरांची आपण ही प्रेरणादायी मुलाखत शब्दधन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभर ही मुलाखत प्रसारित करतोय. ही मुलाखत कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. सर, तुमच्या कार्याला शब्दधन आणि टॅलेंट कट्टा या संस्थेच्या माध्यमातून मी खूप अशा शुभेच्छा देतो. आपण जे काम करताय ते समाजासाठी करताय, सह्याद्रीसाठी करताय, महाराष्ट्राच्या अभिमानासाठी करताय. म्हणून आपणास खूप अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. खूप धन्यवाद तुमचे पण. मला संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप आभार मानतो आणि अशाच प्रकारची सेवा करण्याचं भविष्यात सुद्धा आपण मला संधी द्याल अशा प्रकारची एक अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद.